आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मोक्का कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले आणि त्याची शिक्षा 6 पोलिसांना भोगावी लागत आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षकांनी 6 पोलिसांना निलंबित केले आहे। शिवूर पोलीस ठाण्याअंतर्गत धीरज भारम भोसले हा आरोपी मोक्का कायद्याअंतर्गत गेल्या 10 महिन्यांपासून हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षा भोगत आहे। दरम्यान वैजापूर न्यायालयामध्ये काही आरोपींची सुनावणी झाली आणि एकाची बाकी होती, त्यामुळे काही आरोपी आणि पोलीस वाहनामध्ये येऊन बसले। त्याच दरम्यान धीरज भोसले यांनी आपत्कालीन दारामधून हातकडीसह उडी मारून पलायन केले। विशेष म्हणजे हा आरोपी वैजापूर शहरात विविध कॅमेऱ्यांमध्ये टिपला गेला आहे। तो आपल्या एका मित्राच्या मदतीने दुचाकीवरून पळून जातानाही दिसत आहे। दरम्यान या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे हे करीत आहेत। सविस्तर बातमी वाचा www.edtvjalna.com वर।